तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे युनिट सेल पॅरामीटर. बुकमध्ये जस्ट एक पॅरेग्राफ दिला आहे, बट हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सो मी जरा ब्रीफली घेते. युनिट सेल पॅरामीटर्स ही गोष्ट बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपण कार्टेशियन सिस्टीम वापरतो, XYZ एक्सिस, त्यातले आपण एक्सिस कन्सिडर करतो. हे एक्सिस कन्सिडर करण्याचे फायदे काय? तुमच्या ज्या कार्टेशियन सिस्टीममधला प्रत्येक पॉईंट तुम्ही ह्या एक्सिसचा यूज करून सांगू शकता. ओके. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पण तशीच गोष्ट असते. क्रिस्टल स्ट्रक्चरमधला एखादा पॉईंट, सपोज आता ह्याच एक्झाम्पलमध्ये बघा, जर इथे एखादा लॅटिस पॉईंट असेल तर त्याची पोझिशनिंग आपल्याला काहीतरी सांगता आली पाहिजे ना. म्हणून इथे पण आपण काही ॲक्सिस कन्सिडर करतो. ओके. ते काय तर आता ह्या केसमध्ये तुमचा जो लॅटिस स्ट्रक्चरमधला जो युनिट सेल आहे तो क्यूबिक आहे. सो क्यूबचे जे काही आपण डायमेन्शन्स आहेत, काय क्यूबची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट, हे आपण ॲक्सिस म्हणून क्रिस्टलच्या बाबतीत कन्सिडर करतो. यांनाच प्रिमिटिव्ह, तुमच्या बुकमध्ये ह्याचा उल्लेख नाही आहे, मी एक्स्ट्रा म्हणून सांगते, यांनाच प्रिमिटिव्ह वेक्टर्स असंही म्हणतात. ABC हे तुमचे प्रिमिटिव्ह वेक्टर्स आहेत. तर हे फिक्स असतात का की दरवी A हाच घ्यायचा, B हाच घ्यायचा, C? तर असं काहीही नसतं. या गोष्टी फिक्स नसतात. जर क्रिस्टल स्ट्रक्चर, आता ह्या केसमध्ये युनिट सेल क्यूबिक निघाला, जर तो क्यूबिक सोडून दुसरा असेल, त्या केसमध्ये तुम्ही असे म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस घेऊ शकाल असंही नाही. तुमचं क्रिस्टलचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यावर ABC डिपेंड असतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की प्रिमिटिव्ह वेक्टर्स आपण असे चूज करतो की ह्या प्रिमिटिव्ह वेक्टर्सचा वापर करून अख्खे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते आपण जनरेट करू शकतो. अशा ॲक्सिसेस आपण प्रिमिटिव्ह वेक्टर्स म्हणून घेतो. ओके. सो हे झाले ABC. अल्फा, बीटा, गॅमा काय आहेत बघूया. B आणि C मधला अँगल जो असतो तो अल्फा असतो. A आणि C मधला अँगल असतो तो बीटा असतो. A आणि B मधला अँगल असतो तो गॅमा असतो. ओके. मग ह्यांना एकत्र लॅटिस पॅरामीटर्स म्हणतात. ABC, अल्फा, बीटा, गॅमा हे तुमचे लॅटिस पॅरामीटर्स झाले. पॅरामीटर्स ह्याचा अर्थ जी गोष्ट चेंज होते त्याला पॅरामीटर्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन्व्हायरमेंटबद्दल माहिती सांगण्यासाठी टेम्परेचर हा आपण पॅरामीटर वापरतो की टेम्परेचर चेंजनुसार आजूबाजूच्या गोष्टी कशा बदलतात वगैरे वगैरे वगैरे. तसंच इथे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये किंवा लॅटिसमध्ये मोर करेक्टली ABC, अल्फा, बीटा, गॅमा हे तुमचे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे काय? या 6 गोष्टींची माहिती तुम्हाला दिली की तुम्ही क्रिस्टल स्ट्रक्चर जनरेट करू शकता. या 6 गोष्टींमधली एकही गोष्ट बदलली तरी तुमचा क्रिस्टल बदलतो. या 6 गोष्टी तुम्हाला त्या क्रिस्टलची सफिशियंट माहिती देतात. ओके. सो क्रिस्टलोग्राफीमध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर सांगताना बेसिकली क्रिस्टल स्ट्रक्चर अख्खं सांगण्यापेक्षा जस्ट हे लॅटिस पॅरामीटर जरी तुम्हाला दिले तरी तुम्ही क्रिस्टल स्ट्रक्चर जनरेट करू शकता. ओके. हा झाला युनिट सेल पॅरामीटर्सची गोष्ट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे ब्रॅव्हिस लॅटिसेस. तुमच्या बुकमधलेच पेज आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. ब्रॅव्हिस लॅटिसेस म्हणजे काय? ब्रॅव्हिस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने मॅथमॅटिकली जे आपले पॉईंट्स आहेत, लॅटिस पॉईंट, ते किती युनिक प्रकारे रिप्रेझेंट करता येईल हे शोधून काढलं आणि त्याचे 14 प्रकार त्याला असे मिळाले. आय रिपीट, ब्रॅव्हिस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याला लॅटिसमधले पॉईंट्स आहेत, हे जे पॉईंट्स आहेत इथे तुम्हाला दिसत असेल लॅटिस पॉईंट्स आहेत, ते एकमेकाला कसे युनिकली एक्सप्रेस करता येईल हे त्याने शोधून काढलं आणि असे त्याला एकूण 14 प्रकार मिळाले. या 14 प्रकारांनाच 14 ब्रॅव्हिस लॅटिसेस असं म्हणतात. ओके. सो ब्रॅव्हिस लॅटिस म्हणजे काय? जॉमेट्रिकली लॅटिस पॉईंट एकमेकांमध्ये अरेंज करून जे युनिक लॅटिसेस मिळाले त्यांना आपण 14 ब्रॅव्हिस लॅटिसेस म्हणतो. ठीक आहे. मगाशीच आपण बघितलं अल्फा, बीटा, गॅमा, ABC हे आपले पॅरामीटर्स असतात. यांची माहिती दिल्यावर आपण क्रिस्टल जनरेट करू शकतो. ओके. ABC, अल्फा, बीटा, गॅमा यांचे कॉम्बिनेशन्स घेऊन
आपल्याला 7 क्रिस्टल सिस्टीम मिळतात. आय रिपीट, ABC, अल्फा, बीटा, गॅमा या 6 पॅरामीटर्सचा वापर करून आपल्याला 7 क्रिस्टल सिस्टीम्स मिळतात. ओके, ह्याचं एक्झाम्पल कॉम्बिनेशन्स घेऊन ही गोष्ट थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटेल, सो मी तुम्हाला जरा इझिली सांगते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कॉईन टॉस केला, ह्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय? हेड किंवा टेल येणं. ओके, जर तुम्ही 2 कॉईन जर तुम्ही टॉस करत असाल तर काय ह्यावर हेड येणार, टेल येणार, टेल येईल, हेड येईल, टेल हेड येईल, असे कॉम्बिनेशन्स येणार. तसंच हे 6 पॅरामीटर्स एकमेकांमध्ये अरेंज करून युनिकली अशा आपण 7 क्रिस्टल सिस्टीम मिळू शकतो. सो 7 क्रिस्टल सिस्टीम आणि 14 ब्रेव्हिस लॅटिसेस कंबाईन केले. ओके, आणि आपल्याला 14 युनिट सेल्स मिळाले. ठीक आहे, सो आपण असं म्हणू शकतो 7 क्रिस्टल सिस्टीम्स आर असोसिएटेड विथ 14 ब्रेव्हिस लॅटिसेस. Okay, I repeat, 7 crystal systems are arranged in a 14 Brevis lattices. Okay, I repeat, 7 crystal systems are arranged in a 14 Brevis lattices. परत एकदा मी पार्ट एक्सप्लेन करते. ब्रेव्हिस लॅटिसेस हे मॅथमॅटिकली लॅटिस पॉईंट्स जे आहेत तुमचे ते कसे अरेंज करता येतील याचा विचार करून काढलेले लॅटिसेस आहेत, त्याला ब्रेव्हिस लॅटिसेस असे म्हणतात, जे की 14 आहेत. क्रिस्टल सिस्टीम्स कशा काढल्या? ABC आणि अल्फा, बेटा, गॅमा या लॅटिस पॅरामीटर्सची युनिक कॉम्बिनेशन कन्सिडर करून आपण क्रिस्टल सिस्टीम काढली आणि हे दोघंही कंबाईन केले आपण. ओके, सो तुमचे क्रिस्टल सिस्टीमचे जे 7 प्रकार आहेत ते आपण बघूया. क्युबिक, आर्थ्रोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, हे तुमचे 4 प्रकार झाले. ओके, त्याच्यानंतर रोम्बोहायड्रल, ट्रायकेनेल, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, हे तुमचे एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम झाल्या. ओके, आणि ब्रेव्हिस लॅटिसेस त्याच्या आतमध्ये म्हणजे क्युबिकचे 3 प्रकार. क्युबिक ह्या क्रिस्टल सिस्टीममध्ये 3 टाईपचे युनिट सेल्स येतात. कुठले? सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ठीक आहे, ऑर्थ्रोरोम्बिकमध्ये 4 प्रकार येतात. असे हे एकूण सगळे मिक्स करून आपल्याला 14 ब्रेव्हिस लॅटिसेस मिळतात. आपण काउंट करत जाऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, आणि हा जो मगाचा 4 होता तोच इथे परत आला आहे. 11 झाले आहेत, 12 13 14. सो आपण असं म्हणू शकतो की 7 क्रिस्टल सिस्टीम आर असोसिएटेड विथ 14 ब्रेव्हिस लॅटिसेस. ह्यापैकी तुम्हाला 12thला फक्त जी पहिली सिस्टीम आहे क्युबिक क्रिस्टल सिस्टीम तीच सिलेबसला आहे. हा सगळा थोडासा ॲडव्हान्स पार्ट आहे, त्यातली आपण क्युबिक क्रिस्टल सिस्टीम बघणार आहोत. या क्रिस्टल सिस्टीममध्ये म्हणजेच क्युबिकचे काय काय डायमेन्शन्स असतात तर त्याच्यामध्ये A=B=C म्हणजे लेंथ सगळ्यांच्या सेम असतात. अल्फा, बीटा, गॅमा तुमचे 90 डिग्रीज असतात. ओके, ह्याच्यामध्ये 3 प्रकार येतात क्युबिक क्रिस्टल सिस्टीममध्ये. सिम्पल ऑर अ प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ठीक आहे, आता आपण या तिघांबद्दल बघूया. सिम्पल प्रिमिटिव्ह युनिट सेल जसं सांगितलं तसंच 6ही कॉर्नर्सला 6 पार्टिकल्स असतात. बॉडी सेंटर्डमध्ये काय असतं? 6 कॉर्नरला 6 पार्टिकल्स असतात, पण बरोबर सेंटरला 1 पार्टिकल असतो. हा झाला तुमचा कुठला? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्डमध्ये काय असतं? 6 कॉर्नरला 6 पार्टिकल असतात आणि तुमचे जे 6 फेसेस आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या सेंटरला पण पार्टिकल्स असतात. ओके, आता ही झाली तुमची रेग्युलर त्याची ओळख झाली सगळी. सो आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. तुमचा नेक्स्ट पॉईंट काय आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, आपल्याला आता या तिघांमध्ये सिम्पल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्डमध्ये एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात ही गोष्ट बघायची. ओके,
काही पार्ट तुम्हाला असा आहे की जो ब्लॅकबोर्डपेक्षा ॲनिमेशन किंवा सिम्युलेशनने चांगला कळेल, तो पार्ट मी तुम्हाला ॲनिमेशन सिम्युलेशनने दाखवणार आहे. हा पार्ट जो आहे तो बेसिकली 3 डायमेन्शनल आहे. सो ब्लॅकबोर्डपेक्षा सिम्युलेशन दाखवणं जास्त इफेक्टिव्ह ठरेल असं मला वाटतं. सो हा पार्ट सिम्युलेशन बेस होईल. ओके, स्क्रीनवर दिसत असेल हा सिम्पल युनिट सेल आहे, प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल आहे. आपल्याला काय बघायचं आहे तर ह्याचा जो क्युबिक युनिट सेल असतं त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात ही गोष्ट आपल्याला बघायची. ओके, म्हणजे हा जो अख्खं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते कशाने फॉर्म झाला आहे, सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलने फॉर्म झाला आहे, बरोबर. हा एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात ही गोष्ट आपल्याला शोधून काढायची. ठीक आहे, आता बेसिकली सिम्पल युनिट सेलमध्ये आधी पार्टिकल्स कुठे असतात तर त्याचे जे 8ही कॉर्नर्स असतात त्याला पार्टिकल्स असतात, बरोबर. ओके, आता एवढाच युनिट हा एक तुमचा जो अख्खा क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याचा एक छोटासा पार्ट 8 क्यूबने दिसणारा पार्ट इथे रिप्रेझेंट केलं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर इथे संपत नाही, ह्याच्या बाजूला अजून क्यूब्स असतात, असे अशीच अरेंजमेंट अजून रिपीट केली जाते आणि आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. सो आपल्याला बघायचं काय आहे की नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ क्युबिक युनिट सेल. ते बघण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल ते कॉर्नरचे जे काही पार्टिकल्स आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन युनिट सेलला किती आहे ही गोष्ट आपल्याला शोधून काढावी लागेल. ओके, आय रिपीट, आपल्याला काय बघायचं आहे एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स लय होतात त्याच्यासाठी कॉर्नरचे तुमचे जे पार्टिकल्स आहेत 8ही कॉर्नरला जे पार्टिकल्स आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये किती होतं हे शोधून काढावं लागेल. ओके, त्यातही अजून सिम्प्लिफाय करत जाऊया. सगळे पार्टिकल्स जे असतील 8ही कॉर्नरचे ते सेमच असणार, ते काही डिफरंट नसणार. त्यामुळे एका पार्टिकलचं कुठल्या तरी एका पार्टिकलवर आपण फोकस केलं आणि त्याचं जर युनिट सेलमधलं कॉन्ट्रीब्युशन शोधून काढलं आणि त्याला 8ने मल्टिप्लाय केलं. 8 का एकूण, कारण पार्टिकल्स 8 आहेत 8 कॉर्नरला, की आपल्याला पूर्ण युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहे हे मिळेल. ओके, सो आता 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स आहेत. तुम्ही कुठलाही पार्टिकल कन्सिडर करू शकता, पण बेसिकली मगाशी सांगितलं जसं हा छोटासा पार्ट दाखवला आहे, याच्यावरती युनिट सेल्स असतील, ह्याच्या बाजूला असतील, ह्या साईडला वरती खाली सगळीकडे. सो हे कॉर्नरचे ॲटम्स हे जे ह्या कॉर्नरचा किंवा हे पार्टिकल्स घेऊन कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा आपण जो सेंटरचा जो काही आता जिथे कर्सर तुम्हाला दिसेल, मी थोडं झूम करते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. ओके, हा जो सेंटरचा ॲटम आहे, सेंटर ॲटम म्हणा किंवा पार्टिकल आहे तो कन्सिडर करूया. ओके, कारण काय ह्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, आपण कुठला कन्सिडर करणार आहोत तर आपण जो तुमचा सेंट्रलचा ह्या फिगरच्या सेंटरचा जो काही कॉर्नर आहे त्याच्यावरचा जो काही पार्टिकल आहे तो आपण कन्सिडर करूया. आता ह्याचं कॉन्ट्रीब्युशन काढायचं आहे आपल्याला पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये. ठीक आहे, हा जो तुमचा कॉर्नरचा पार्टिकल आहे तो 8 युनिट सेलमध्ये डिवाइड झाला आहे. ओके, ही गोष्ट नीट बघा, मोस्टली ही गोष्ट मुलांना इथेच कळायला कॉम्प्लिकेटेड होते. ओके, 8 युनिट सेल म्हणजे कसं बघा, आपण सिक्वेन्स वाईज जाऊया. 1 हा सेंटरचा ॲटम आहे, 1 2 3 आणि 4, त्याचबरोबर वरचा 5, त्याच्यानंतर 6 7 8. आय रिपीट, ही गोष्ट कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून रिपीट करते. जरा झूम आउट झालं सो मी परत एकदा झूम करते. ओके, हा तुमचा 1 युनिट सेल, हा दुसरा, हा तिसरा, हा तिसरा ॲक्च्युली खालचा तिसरा, हा चौथा, त्याचबरोबर हा 5वा, इथे पण बघा ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हा 5वा, हा 6वा, हा 7वा आणि हा 8वा. थोडं अजून झूम करून पण मी आय थिंक तुम्हाला दाखवू शकते. ओके, इथे बघा, इथे ह्याचं कॉन्ट्रीब्युशन हा युनिट सेलमध्ये हा जो कॉर्नरचा पार्टिकल आहे तो या युनिट सेलमध्ये येतोय. ठीक आहे, अजून जरा ह्या युनिट सेलमध्ये येतोय 2, ह्या युनिट सेलमध्ये पण तो येतोय 3, ह्या युनिट सेलमध्ये पण येतोय 4, त्याचप्रमाणे वरतं तुम्ही डायरेक्टच बघू शकता 5 6 7 आणि हा 8. ठीक आहे, म्हणजे हा जो काही
आपण फोकस केलेला जो काही पार्टिकल आहे तो 8 युनिट सेलमध्ये डिवाइड होतोय. आपल्याला काय बघायचं आहे, एका पर्टिक्युलर युनिट सेलला त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती. ओके, सो तो 8 युनिट सेलमध्ये जर डिवाइड होतोय किंवा विभागला जातोय तर एका युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार, 1/8 असणार. ओके, सो आपल्याला मिळालं की आपला जो एक कॉर्नर ॲटम आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती, 1/8. असे किती पार्टिकल्स असणार, 8 कॉर्नर्स 8 पार्टिकल्स, सो 8 इंटू 1/8, ह्याचा आन्सर काय, 1. सो क्युबिक युनिट सेलमध्ये वन पार्टिकल पर युनिट सेल असतो. ओके, सो सिम्पल क्युबिक युनिट सेल हॅज 1 पार्टिकल पर युनिट सेल. ओके, जो तुमचा नेक्स्ट टाईपचा युनिट सेल आहे तो म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. यामध्ये अरेंजमेंट कशी असते, तर 8ही कॉर्नर्सला पार्टिकल्स असतात आणि जो तुमचा युनिट सेल आहे त्याच्या सेंटरला एक ॲटम असतो. ओके, अशी ही अरेंजमेंट असते. आपण झूम करून बघू शकतो, 8ही कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत आणि युनिट सेलच्या मध्ये बरोबर सेंटरला एक ॲटम किंवा पार्टिकल लाय होतोय. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं आहे, तर ही जी युनिट सेल आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते बघायचे. आपण आत्ताच बघितलं की प्रिमिटिव्ह सेलमध्ये असंच असतं, 8ही कॉर्नर्सला 8 ॲटम्स असतात आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय मिळतं आपल्याला, 1 ॲटम पर युनिट सेल. हा 1 झाला. ओके, आणि हा जो आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा, हा जो बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे त्याच्यामधला जो मधला जो काही पार्टिकल आहे तो कम्प्लिटली त्या युनिट सेलच आहे. तो कुठेही अजून कुठल्या युनिट सेलला बिलॉंग होत नाही, तो कम्प्लीट त्या पर्टिक्युलर युनिट सेलला आहे. सो कॉर्नर ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन 1 ॲटम पर सेल प्लस 1 म्हणजे 2, म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट क्यूबमध्ये 2 ॲटम्स पर युनिट सेल असतात. आता आपण फेस सेंटर्ड युनिट सेलकडे वळूया. फेज सेंटर्ड युनिट सेल याच्यामध्ये काय असतं, 6ही फेजेस जे असतात त्यांच्या सेंटरला ॲटम असतो आणि त्याचबरोबर जे काही युनिट सेलचे कॉर्नर्स आहेत 8 त्यांच्यावरती सुद्धा ॲटम किंवा पार्टिकल लाय होत असतो. त्याला आपण काय म्हणतो, फेज सेंटर्ड युनिट सेल. ओके, इथे एकच युनिट सेल आहेत. कंप्लीट अरेंजमेंटचं ॲनिमेशन मला मिळालं नाही आहे, एकाच फेस सेंटर्ड युनिट सेलचं आहे. बट इथे फार काय कळणं ह्याच्यात कठीण नाही आहे, इझिली तुम्हाला समजत जाईल. बघूया आपण. आपल्याला काय बघायचं आहे, हा जो युनिट सेल आहे त्याच्यामध्ये ॲटम्स किती. आता तुम्ही डायरेक्ट हे असे मोजू नाही शकत की मॅडम एवढ्या खटाटोपी करण्याच्या गरज काय आहेत, 1 2 3 4 असे मोजू शकतो, नाही. इथे तुम्ही बघा, काही ॲटमचा पार्ट आहे तो कम्प्लीट, ह्याच केसमध्ये बघा, हा जो कम्प्लीट पार्टिकल या युनिट सेलमध्ये लाय होत नाही, त्याचा थोडासाच पार्ट, एवढा पार्ट फक्त त्या युनिट सेलमध्ये लाय होतो. सेम अप्लायज टू दिस, पार्टिकल अख्खा लाय नाही होत, त्याचा थोडा पार्ट लाय होतो. सो आपल्याला त्याचं कॉन्ट्रीब्युशन बघावं लागतं. इथे बघा, 8 कॉर्नरला 8 फेस सेंटर्डमध्ये 8ही कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. सो आपण जसं सिम्पलमध्ये केलं तसं 1/8 इंटू 8 म्हणजे काय, 1 प्लस काय येईल, 6ही फेजला. आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या, 6ही फेसेसला, इकडे हे तुमचे फेसेस झाले, तुम्ही बघू शकता 6ही फेसेसला 6 ॲटम्स आहेत, बरोबर, ॲटम्स किंवा पार्टिकल्स आहेत. आता मगाशीच मी सांगितलं तसं अरेंजमेंट काय एकच युनिट सेल नसते, ह्याच्या बाजूला अजून एक युनिट सेल, ह्याच्यावरती एक युनिट सेल, इकडे एक युनिट सेल, अशी पूर्ण रेग्युलर पॅटर्नमध्ये रिपीट केलं जातं. ओके, सो ही जी फेस असेल ती किती युनिट सेलमध्ये शेअर होईल, 2च युनिट सेलमध्ये. ह्याच्या समोर एक युनिट सेल लावली तर तसंच इकडे ही फेसचं पण तसंच इकडे, म्हणजे प्रत्येक युनिट सेल जी आहे ती प्रत्येक जी फेज आहे किंवा फेजचा जो काही पार्टिकल आहे तो फक्त 2 युनिट सेलमध्ये शेअर केले जाणार. म्हणजे ह्या युनिट सेलमध्ये हा जो फेजचा पार्टिकल आहे, किंवा वरचा बघूया, फेसेस सेम आहेत, हा जो वरचा फेसचा पार्टिकल आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार, 1/2 असणार. असे किती फेज पार्टिकल आहेत, 6 फेजेस, सो 6 पार्टिकल. सो हे कसं येईल, 1/2 × 6 येईल. आय रिपीट, हा पार्ट
थोडासा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होईल कदाचित, त्यामुळे मी एकदा रिपीट करते. फेसेस किती आहेत? फेस सेंटर्डमध्ये क्युबिकमध्ये फेसेस किती असतात? 6 फेसेस. फेस सेंटर्डमध्ये काय असतात? 6 फेसेसला 6 पार्टिकल्स असतात. ओके, तर ही जी फेस आहे, ही फेस आता जस्ट कन्सिडर करा, जो काही पार्टिकल आहे तो किती युनिट सेलमध्ये शेअर केला जातो? फक्त 2. ही एक युनिट सेल आणि ह्याच्यावरती जी युनिट सेल येईल ती. सो ह्याचं कॉन्ट्रीब्युशन ह्या युनिट सेलमध्ये किती असणार? हाफ असणार. असे किती आपले पार्टिकल्स आहेत? 6 आहेत. सो हाफ इंटू 6, आन्सर इज 3. मग असा 1 कॉर्नर पार्टिकल्सचं 1 प्लस हाफ इंटू 6 आन्सर 3, म्हणजे 3 + 1 4. सो FCC मध्ये 4 पार्टिकल्स पर युनिट सेल असतात. ठीक आहे, आय रिपीट, सिम्पल आपण बघितल्या तर तीनही गोष्टी एकदा रिपीट करूया. सिम्पल क्युबिक लॅटिस सेलमध्ये 1 पार्टिकल पर युनिट सेल असतात. ते कसं काढलं आपण? एका पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, असे एकूण 8 कॉर्नरला 8 आयटम्स आहेत. सो 8 इंटू 1/8, आन्सर इज 1. बेस सेंटर्ड क्युबिकमध्ये काय असतं? बरोबर बेसला एक पार्टिकल असतो आणि 8 कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती? 1. बेस सेंटरचा जो असतो तो कम्प्लिटली त्या युनिट सेललाच बिलॉंग असतो. सो 1 + 1 काय मिळालं? 2. सो बेस सेंटर्ड क्युबिकमध्ये 2 पार्टिकल्स पर युनिट सेल असतात. तर फेस सेंटर्डमध्ये काय? तर फेस सेंटर्डमध्ये कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1 आणि प्रत्येक फेसचा जो काही पार्टिकल आहे तो 2 युनिट सेलमध्ये शेअर केला जातो. सो एका पर्टिक्युलर युनिट सेलला त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती? हाफ. सो आपल्याला काय मिळालं? एकूण कॉन्ट्रीब्युशन फेस सेंटर्ड पार्टिकलचं किती? 3 येणार. हाफ इंटू 6 करून आलंय. सो 3 + 1 4. सो फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये 4 पार्टिकल्स पर युनिट सेल असतात. थँक्यू.